आणि याचं कारण जर का आपण थोडं खोलमध्ये गेलो किंवा याची स्पष्टता आपण पाहिली बघायची हे प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येतं आहे की साधना सुरेश वाळेकर यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकी किंवा उमेदवाराच्या विरोधात अपीलला जाण्यात आलं होतं आणि त्यामध्ये ते अपील फेटाळण्यात आलं. परंतु कुठंतरी ह्या वाळेकर कुटुंबाची मानसिकताच त्या ठिकाणी होती किंवा त्यांना या गोष्टीची एक कल्पना होती की असं काही केल्याने निकाल तर त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात लागेल, परंतु टाईम लॅप्स किंवा वेळ काढूपणा त्या ठिकाणी आपण करू शकतो. आणि त्याचं एक त्या ठिकाणी आज आपण पाहतो की एक जे निवडणुकी आपल्या 18 दिवस पुढं त्या ठिकाणी ढकलण्यात आल्या. खरं तर मी आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून ह्या अशा मानसिकतेचा निषेध करतो. ह्या एका परिवाराने या शहराला 25 वर्ष मागं ठेवण्याचं काम केलं आणि जाता जाता आता त्यांचे उतरते दिवस जेव्हा लागले तेव्हा देखील त्यांच्या विचारांनी त्यांच्या कामांनी आता काही थांबत नाही. आज देखील आज संपूर्ण 18 दिवस निवडणुकी पुढं गेल्यामुळं संपूर्ण प्रशासन त्या ठिकाणी व्यस्त झालं, संपूर्ण उमेदवार त्या ठिकाणी त्रस्त झाले, संपूर्ण नागरिक त्या ठिकाणी त्रस्त होत आहे. साहजिकच समोरच्या उमेदवाराच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि शिवसेनेचा प्रचार ज्या पद्धतीने चालू होता त्यांना कुठलं तरी एक निमित्त लागत होतं का हा सगळं प्रकार आणि अभिजित करंजुलेंनी जो हे पत्रकार परिषद घेतली आहे ती अत्यंत चुकीची पत्रकार परिषद आहे आणि विनाकारण खोटे आरोप एखाद्या पक्षावर करणं किंवा एखाद्या परिवारावर करणं ही करंजुले परिवाराची प्रत्येक वेळेस सवय आहे. अत्यंत चुकीचं बोलत आहेत ते अभिजित करंजुले जे बोलत आहेत BJPचे मला वाटतं नेते आहेत ते आणि त्यांना बोलण्याची पद्धत नाही आहे का वाळेकर परिवारावर जे आरोप करायचे आहेत यांना दुसरा काही पर्याय नाही शहरामध्ये फक्त वाळेकर परिवारावर आरोप करणं. कारण का यांनी कुठलंही काम ह्या शहरामध्ये केलेलं नाही आणि जेवढा भ्रष्टाचार यांनी केलेला आहे शहरामध्ये बरबाडलेले त्यांचे हातपार गोव्यापासून तर अंबरनाथपर्यंत उल्हासनगरपर्यंत आणि यांनी जे प्रत्येक वेळेस आरोप करायचे कधीतरी यांनी स्वतःचं कार्य काही करायचं नाही शहरामध्ये. आज त्यांनी एक तरी काम दाखवावं शहरातलं का हे आम्ही काम केलेलं आहे आणि आमचे जे खासदार साहेब आहेत श्रीकांत शिंदे साहेबांनी जेवढं काम या शहरामध्ये केलेलं आहे ते सांगण्यायोग्य आहे. आणि न्यायालयीन प्रक्रिया झाल्याच्यानंतर न्यायालयाने जो बाद केला अर्ज त्यानंतर आम्ही 25 तारखेला 1:03 हा अर्ज परत मागं घेतला आहे साधना वाळेकरांचा. त्याच्यामुळं निवडणूक आयोग अक्षरशः शिवसेनेवर जो हे चालू आहे त्रास द्यायचं काम चालू आहे शिवसेनेच्या नगराध्यक्षासाठी यांच्या पायाखालची वाळू ही सरकली होती आणि आमचा प्रचार एवढा सुंदर चालू होता आणि जनतेची साथ ही आमच्या मागे उभी होती वाळेकर परिवारामागं. कारण का हा प्रत्येक वेळेस वाळेकर परिवार काहीतरी आरोप करायचा आणि त्याचं फक्त काहीतरी झोडीमध्ये टाकून घ्यायचं हे करंजुले परिवाराचं सवय आहे. आज तुम्ही बघत असाल कितीतरी खोटे व्हिडिओ बनवून आमचे दोघं भावाचे फोटो व्हिडिओ टाकतायत आणि खोटे प्रचार चालू आहे. तसाच हा पत्रकार परिषदसुद्धा त्यांनी जी घेतलेली आहे ती अत्यंत खोटी